ओके हा मी काढतो. थांब ना, इकडे ठेव. ते एक साथ गोळा मी ना गोळा करणार. आई बघ आई होता काय बांबोडीचा पाला आणला झाला ना तो. आणि सुका आहे ना, सुका ते काढून टाकायचं. फुलं आलीत ना बांबोडीला. ठेवायला आण काहीतरी. काय पाहिजे तुला ठेवायला? मके, बटाटे, हे पावटे. आता पावटे मिळत नाहीत पण तरी पण शोधून आणलेत मालवणातून. अंडी मडक्याच्या खाली सपोर्टसाठी मोठं हॉटेल म्हणून मोठी दे जरा पानं 4. टेबल झाली की हा बस. सूरज हाय. बांबोडीचा पाला कापतोय, शेप देतोय त्याला. हे असे कसे तरी आणल्याने उपटून आता कापत बसलाय. जून झाला आता. खरं तर पोपटी बनवत नाहीत पण सगळ्यांच्या इच्छेखातर आम्ही पोपटी बनवतोय. पोपटीचा सीझन कुठला? डिसेंबर. हा सीझन नाहीये पोपटीचा. या वर्षी बनवलीच नव्हती. हा, या वर्षी बनवली नाही. हो. हे गेल्या वर्षी पण नाही बनवली आपण. त्यामुळे असं आता आम्हाला पोपटी बनवायची हुक्की आली. त्यामुळे सगळा तो जून झालेला आहे बांबोडीचा पाला. तरी पण तो आणलाय. पावटे मिळत नव्हते तर मालवणातून कुठून जाऊन आणलं रे सूरज तू? हे फुलं दाखव रे बांबोडीची कशी असतात. हा बांबुर्डीचा पाला वास मस्त येतो. त्या वासावरून कळतं ना बांबुर्डीचा पाला. हे कट करू की असं पूर्ण गुच्छा ठेवू? पोपटी करणं सोपं काम नाही आहे. त्याला पूर्ण दिवस लागतो. आम्ही संध्याकाळी 5 वाजल्यापासून या सगळ्या पोपटीच्या तयारीत आहोत. बांबुर्डीचा पाला आता रात्री किती वाजलेत? 8 वाजलेत ना. त्या दरम्यान या सूरजने आणले शोधून. रात्रीच्या वेळेला बॅटरी घेऊन गेला आणि आता पाला घेऊन आलाय. त्याच्या आधी पावटे आणायला गेलेला मालवणला आणि तिथून आणले त्याने. बटाटे पण आणले, मके आणले सूरजने. आणि मग आम्ही चिकन आणलं, अंडी आणलीत, बटाटे पण आणलेत. हे बघा आमचे थकलेले गडी आहेत. आता मडकं कसं तयार केलं जातं पोपटीचं ते तुम्हाला दाखवते. कणगं मस्त मॅरिनेट केलंय. कुणी केलं? आर्याने केलं आमच्या. हळद मीठ मसाला लावले आणि त्याचा आता वापर करणार पोपटीसाठी. अरे चेहरा असे तुकडे करतो रे कणगेचे. मीठ लागायला पाहिजे. मीठ लागायला पाहिजे. बरोबर आहे. मक्याचे पीस मस्त झाले छोटे छोटे. आता हे मडकं आहे. त्या मडक्यामध्ये आता आम्ही कसं बसवतोय सगळं ते बघा. पहिला बांबुर्डीचा पाला येतोय. ते थोडंसं जाडं मीठ, कणगं टाकलीत, नंतर थोडेसे पावटे, पुन्हा बांबुर्डीचा पाला टाकायचा. आता चिकनचे पीस केळ्याच्या पानात पण बांधून मस्त वाटतात ते. पण आता आम्ही पहिल्यांदाच प्रयोग करतोय. असेच पीस घालून बघतोय. बांबुर्डीच्या पाल्यावर चिकनचे पीस दे. खडा नमक बस. आता जरा ओवा घालायचा. थोडंसं जाडं मीठ पण दे. जरासं दे. बस बस. त्याच्यात मीठ घातलेलं ऑलरेडी ना, त्यामुळे कमी घाल ना. अंडी मके घातले. आता अंडी पण ठेवते त्याच्यावरच. बांबुर्डीचा पाला. मक्याचे तुकडे किती केले कोण? एकाचे भरपूर केले. 4 केले. ती गेल्यानंतर 7 तुकडे आहेत. 7 उरलेत ना. मग एकाचे 5 केले त्याने. तुकडे तुकडे तुडके ना. तुडके नाही रे, तुकडेच ते. तुडके काय? तुडके बोलतात त्याला. तुडके. चला परत असं सेंट पावटे. असं हातामध्ये. बटाटे पण घाल. बटाटे छोटे छोटे बटाटे आणलेत खास. आता कणग कलिंगड नाही, कणग आहेत ती सगळे. नको. बटाटे घाल.
चिकन. एकच लागते मडकं. एकच लागते ना मडकं, एकाच्या सगळं बसतंय. शेवटचा थर. अंडी राहिलीत रे, अंडी भरपूर राहिलीत. आता हे पावटे. पावटे खाण्याची डिसेंबर महिन्यात मजा असते ना, ती आत्ता कदाचित येणार नाही. सा राहिली. मडक्यातलं वाफवलेलं अन्न खाण्याची मजा आहे ना, आ हा हा. कणग व्यवस्थित सेट करायचं. एक अंडी ठेवते, बस झाली तेवढी. बघूया आता किती बसते. निधीचं मित्र आले अनुज. अंडीकडे आईकडे दे. खास पोपटीसाठी निमंत्रण आहे. अरे अनुज मस्करी करणार का तुझी? ये मेंबर आहेत. अनुज आहे आमचा. अरे हा बघ केलंय किती ना 10 झालेत पीस. नाही भरपूर आहेत आतमध्ये. भरपूर आहे. अंडी बिंडी फुट्टीला जोर लावू नको खालची. अंडी अंडी ठेव, अंडी ठेव. हो दे. कुठे मिळाला? सूरजकडे आमचं सिक्रेट आहे ते, कुठून आम्ही पाला आणतो ते. चला बसलं आता. वरून हलू नको, ते अंडी फुटशी. चला भरली पोपटी. हा केली आहे आणि सगळं नेऊन ठेवलंय तिथे. थांब जरा 1 मिनिट. केळीच्या पाण्यात गुंडाळलेलं गेल्या वेळेस. आता वेळेस डायरेक्ट टाकलेत. बघूया आता कशी शिजतात ते. चांगली शिजतात लवकर. निधीश असाच मका खातोय कच्चा. हा आमचा पियुष. कोबीचा पाला वरून. हा कोबीचा पाला आहे. फ्लॉवरचं पान आहे. असं पूर्ण पॅक करायचं. मडकं आपलं तयार. चला आता आम्ही जिथे मडकं लावणार आहोत तिकडे नेतोय. जरा काळोख आहे विहिरीच्या बाजूलाच. रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि आमची इथे तयारी सुरू आहे. अशी जरा जागा प्लेन करायची, त्याच्यावर थोडंसं सुकं गवत घातलेलं आहे. ही मक्याची पानं. आता त्याच्यावर पोपटी ठेवायची. उपडी करायचं मडकं त्याच्यावर. पाणी काय नाही होणार ते बरोबर. दोघं परत नाही बरोबर आहे. असू दे हलू नको. आता थोडंसं आतमध्ये रुतवायचं मडकं. नारळाची किशी ठेवते बाजूला. छोटे छोटे लाकडाचे तुकडे आहेत ते लावायचे त्याच्या भोवती. कर रात्रीचे खेळ चाले. 9 वाजून गेलेत आणि आमची पोपटी होते. नारळाच्या शेला लावल्यात. आता कागद, आग पेटायला लाकूड सगळं असं मस्तपैकी सगळ्या बाजूने त्याला कवर करायचं. भरपूर मेहनत असते. पण ही आमची बच्चे कंपनी. निधीश अनुज. सुजल इकडे बघ रे, गोड असतो रे तू. कितवीत आहे रे सुजल आता? 5वीत आहेस तू? हा. आता गवत पण ठेवलेलं आहे वरती. चला आग पेटवायची. लागली.
आता सतत गवत टाकत राहायचंय. त्या जावळ्या तुमच्या इकडे म्हणतात त्याला जावळ्या, आमच्याकडे जावळ्या म्हणतात. इकडे साऊ. तिकडे सावळ. फरक आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. पेटणार. मडकं एकदम मस्त आता तापून निघेल. मोठी घे ना. ती नंतर पाला पाचोळा टाकायचा सुका. सगळी तयारी करावी लागते अशी. सगळं आणून ठेवलेले आधीच. हे काट्या घेऊन फिरत आहेत. या मुलांना कोल्हे दिसतात. कुठे दिसतात रे ते? कुठे कुठे आहेत? मळ्यात. निवळता घ्या मग नंतर. सारखं गवत टाकावं लागते. जळली सगळी. 20 मिनिट त्याला शिजवावं लागतं असं. शेवटचं गवत टाकलेलं होतं. आता ती आग विझेल तेव्हा ते मडकं काढायचे. रत्नागिरी त्याला मोंगा पार्टी म्हणतात आणि आमच्या सिंधुदुर्गात त्याला पोपटी पार्टी म्हणतात. तर आता आम्ही लवकरच ही पोपटी पार्टी करतोय. झाली आमची पोपटी तयार. 20 मिनिटामध्ये तुमची पोपटी तयार होते. पुन्हा सूरजने गवत टाकलेलं आहे. थोडंसं म्हटलं कच्चं पण राहू शकतं, त्याच्यामुळे पुन्हा एकदा जलवा मोठा तयार झालेलं आहे. आता पोपटी 20 मिनिटं त्याला चांगलं शिजवावं लागतं. असं गवत लाकडं वगैरे सगळं टाकत राहायचं असतं. साऊळ टाकले 2-3. चांगलं शिजलेलं आहे आता. आणि आता आम्ही तयार आहोत. हे कधी पोपटी खायला मिळते याच्यासाठी. पाण्यात गुंतवलेलं होतं चिकन आणि ते असं सगळं आता शांत होतंय. आता अजिबात त्याला काही करायचं नाही, असंच ठेवायचं. जोपर्यंत आजूबाजूचं जळत नाही तोपर्यंत त्याला असंच ठेवायचं. सगळं जळून शांत झाल्यावर ते मडकं उचलायचं आहे गरम असतानाच. पोपटी बनवणं सोपं काम नाही आहे, फार कठीण काम आहे. एक मडकं कसं उचलतात ना ते पण दाखवते. म्हणजे तुम्ही पोपटी स्वतः बनवू शकता. जरा पेटू दे. काय शिजलं नसेल तर शिजेल बरोबर. जरा निखाऱ्यावर शिजवू दे. निखारे आता बाजूला हटवलेत. गोंडपाटाने उचलायचं मडकं. व्यवस्थित उचल रे. मस्त बैठक मांडलेली आहे. निदेशने बैठक मांडलेली आहे छानपैकी. भारतीय बैठक. मित्र आहेत ना निदेशचे सगळे. चला 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 चला. मका, बटाटा, अंडी, पावटे, बटाटे. कच्चे का बघ रे. भाजला. असं काढावं लागतं. भरपूर कष्टाचं काम आहे. गरम गरम आहे सगळं. वाफा मारतात. एक मुका बसवता. हा हा बस. थांबा थांबा थांबा. सगळ्यांना भेटणार. आधी हा खाऊन बघा.
बटाटा खा, बटाटा शिजलाय का बघा. थांब रे आधी. काय नाही ती हात भाजला एवढी कशाला काही करतो मग. अंडा होते बाहेर. कणग बघा, कणग पण मस्त शिजली. बटाटा नको. काय मी पण तुटून पडणार आहे. शेंगा चिकन शिजलंय. कसं लागते टेस्टला. छान आहे. कणग बटाटा बटाटा शिजलं शिजलं. सगळं सुकडा पार संपवलं एवढं. तुझी प्लेट म्हणजे बघायला. म्हणजे काय माझी प्लेट बघायलाच नको. चला आता कचरा टाकूया सगळा. खाली पोपटी पार्टी संपलेली आहे. चला झाली पार्टी आटपली. बाय गुड नाईट. बाय बाय. जाय 10:15 वाजले. 10:15 वाजले.